नमस्कार, द पीपल न्यूज टीव्हीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। येणाऱ्या 26 तारखेला अकोला लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडणार आहे। अशातच आज आपण आलेलो आहोत अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यातील सावरा या गावामध्ये। या गावातील नागरिकांना आपला येणारा जनप्रतिनिधी, येणारा खासदार कसा अपेक्षित आहे त्याचा कौल जाणण्यासाठी आज आपण आलेलो आहोत सावरा या गावामध्ये। या गावात कोणत्या नेमक्या समस्या आहेत, काय त्या समस्याचं समाधान इथले जनप्रतिनिधी, इथले लोकप्रतिनिधी करू शकले आहेत, हे प्रत्यक्षात विचारण्यासाठीच आपण या गावामध्ये आज आलेलो आहोत। तर चला सुरुवात करूया अकोला लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड एक्झिट पोल सावरा या गावामधून। ठीक ठाक आहे? ठीक आहे, सर्व ठीक आहे सर। येणाऱ्या 26 तारखेला लोकसभेचं मतदान आहे। काय करत असता का मतदान? वा वा, काय कसा खासदार पाहिजे आपल्याला? आपल्याला चांगला अभय पाटलासारखा पाहिजे। आता अभय पाटलासारखा पाहिजे। काय वाटते, बनतील ते खासदार यावेळेस? जरा शक्यता तर वाटते। म्हणजे काँग्रेसचा उमेदवार यावेळेस पाहिजे आपल्या अकोल्यासाठी? अकोल्यासाठी यांनी काही म्हणजे सुधारणा काहीच केल्या नाही। सुधारणा काही लोक पुलाईनं मेले, रस्त्यानं मेले, तरी रस्ते झाले नाही। खेड्यापाड्यात रस्ते नाही काय, आणि गावागावाला काही भेटी नाही कधी आजपर्यंत। पाहिजे पंतप्रधान असं वाटतं? पंतप्रधान आता खिचडी सरकार पाहिजे। खिचडी सरकार पाहिजे, कुणी एकतर्फा नाही पाहिजे। एकतर्फी नाही पाहिजे। 10 वर्षाचा कार्यकाळ कसा आहे? 10 वर्षाचा आता कसं आहे, चांगलंही आहे कुठेही दाबून देते। चांगलंही आहे खराबही आहे, दोन्ही गोष्टी आहेत। बदलाच आहे मग यावेळेस या पंतप्रधान तर बदलाच लागते। काय म्हणते, मतदान करावं लागते यावेळेस 26 तारखेला? करत असता का मतदान? कोणत्या मुद्द्यावर मतदान करता? कोणत्या मुद्द्यावर करणार आहे मतदान? काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करता तुम्ही? काही भेटत नाही। काय म्हणते काका? 26 तारखेला मतदान आहे आपल्या अकोल्याचं, करताना यावेळेस मतदान? कसा खासदार पाहिजे यावेळेस? खासदार मोदी आहे। मोदी आहे। अनुपजी धोत्रे बनतील खासदार? अनुपजी धोत्रे तुम्ही सोबत आहे त्यांच्या? काय म्हणते दादा? आपलं काँग्रेस यावेळेस अभय पाटीलच्या नावाची चर्चा आहे मग यावेळेस अकोल्यात? वंचित बहुजन आघाडी आहे, प्रकाश दोघंही फाईट आहे। तिरंगी फाईट आहे काय? नाही, तिरंगी नाही, दोघंही। कोणाकोणात? काँग्रेस वंचित आणि वंचित, बीजेपी नाही या रेसमध्ये असं वाटते तुम्हाला? धन्यवाद। काय म्हणता आजोबा? चांगला आनंद बढिया सगळं? तब्येत पाणी चांगलं आहे। येणार 26 तारखेला मतदान आहे, कराल का मतदान? काय कोणाला कराल? कोणाला करता? हे आता मामना नाही, मी कोणा म्हणत आहे सांगणार नाही तुम्ही? कसा पाहिजे खासदार? तीन पाहिजे नाही रे, ते मला काय म्हणते दादा? नमस्कार। काय म्हणते, कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? अकोल्यासाठी विकास करणारा खासदार पाहिजे, बाळासाहेब आंबेडकर सारखा माणूस। वंचित बहुजन आघाडी? हो। काय वाटतं, कौल आहे यावेळेस अकोल्यामध्ये? 100%। 100%? हो। तुम्ही सोबत आहे त्यांच्या? त्यांच्यासोबत पूर्ण देशच आहे। त्यांच्यासोबत देश आहे, कारण त्यांचं विकासावर ते बोलतात नेहमी, धर्मावर राजकारण करत नाही। बाकीचे इतर लोक देवा धर्माच्या नावानं राजकारण करतात। या देशाला विकासाचं काम पाहिजे, देवा धर्माच्या नावानं राजकारण करून चालणार नाही। काय काँग्रेसनं आश्वासन दिलं होतं जागा देऊ, पण जागा दिलेल्या नाहीये वंचित बहुजन आघाडीला। काँग्रेसने हे बाबासाहेब आंबेडकरांना तेवढाच त्रास दिला, आता पण बाळासाहेब आंबेडकरांना तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे ते काँग्रेस, बाबासाहेब म्हणत होते काँग्रेस हे जळतं घर आहे, आजपर्यंत पण त्याचं अंमलबजावणी तेच होत आहे की हे काँग्रेस जळतं घर आहे। काँग्रेस आपल्या कामाची नाही मग? नाही, काँग्रेस कामाची। वंचित बहुजन आघाडी? वंचित बहुजन आघाडी। धन्यवाद। काय म्हणताय? ठीकठाक आहे सगळं? कसा खासदार पाहिजे यावेळेस? चांगला पाहिजे। कोण आहे चांगला? काही माहित नाही, माहित करून घ्याल तुम्ही? अभय पाटील बरे वाटून राहिले। पाटील बरे वाटून राहिले? कोण वाटून राहिले बरे? कारण की विकास काहीच केले नाही। याच्या अगोदर संजय धोत्रेचे 4 टन झाले, प्रकाश भाऊ आंबेडकर विकास करू शकतात। आता ते आले, त्याचं 1 टन व्हायला आहे पाहिजे। अभय पाटील जसे पहिला निवडले चान्स आहे आणि ते विकास करतील असं पूर्णपणे वाटतं। आणि अनुप धोत्रेचा कसं आता नवीन चेहरा आहे, मग त्याचं व्यक्तिमत्व त्याच्या वडिलाच्या याच्यावर आहे, थोडं कीर्ती आपली पाहिजे ना, कीर्ती आपली पाहिजे। धन्यवाद। कुठे चालली? अकोटले? काय अकोटले काम आहे? काय झालं, दवाखान्यात चालली काय? हो, साड्या आणा लागतात। साड्या आणा लागतात तुले? नाही आता मतदान करशील यावेळेस 26 तारखेला? काय म्हणते, कसा खासदार पाहिजे यावेळेस? बीजेपीचा अनुपजी धोत्रे? बीजेपी।
दादा बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेबजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडी काय वाटते बनतील का ते यावेळेस खासदार? काय हरकत हरकत नाही आहे काही. काँग्रेस आहे इकडे मग काय वाटते? म्हणा बस बाकी काय म्हणते? बोलू तुम्ही हे सांगा तुम्ही कोण्या पक्षाचे पक्षाचे नाही न्यूज चॅनल आहे आपलं. चॅनल कोणतं? तर पीपल न्यूज टी अमरावती जिल्ह्यात अमरावती नाही मग आपल्या अकोल्यात नाही हा? अकोला नाही. सगळा पुरा महाराष्ट्र पुरा देशच माझा आहे. हो काय काय म्हणते कसा खासदार पाहिजे आहे का काही? आहे ना वा वा सांगा मग कसा खासदार पाहिजे? काम करणारा पाहिजे. कोण आहे काम करणार? आता अभय पाटील आहेत बा आणि अभय पाटील. एक प्रकाश आंबेडकर आहे. काय वाटतं दोन पैकी कोणाचं बाजू वाटते? आता आखरीच्या रात्री समजू सध्या काही कोण नाही आहे. हा, नाही काय म्हणते दादा? बस पंजा पंजाब पाहिजे हो. अभय पाटील अभय पाटील वंचित बहुजन आघाडी आहे वंचित यावेळेस. बहुजन आघाडीचं या खूप वेळेवर निर्णय घेऊ सध्या काही निश्चित हा. नाही. खूप खूप धन्यवाद. काय म्हणते दादा? अभय पाटील वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी प्रकाशजी आंबेडकर यावेळेस आपल्या लोकसभा मतदारसंघाचं मतदान करतील, नेतृत्व करतील. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? सोबत आहे. मतदान आहे येणाऱ्या 26 तारखेला. हा. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? आपल्यासारखा आंबेडकर सारखा खासदार पाहिजे होता. आंबेडकरजी सारखं पाहिजे. काय वाटते बनतील ते यावेळेस खासदार? यावेळेला बनायलाच पाहिजे. कौल आहे तुमचा कौल आहे, हा. वंचित बहुजन आघाडी. हा, कारण- इकडे अभय पाटील आहे, इकडे अनुप धोत्रे आहेत. काय वाटतं तीन रंगामध्ये लढत आहे यावेळेस की एकतर्फी आहे यावेळेस? वंचितची लढत बीजेपी सोबत आहे. वंचितची लढत बीजेपी सोबत आहे. अभय पाटील रेसमध्ये नाही आहेत. अभय पाटील ते 300 क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुम्ही पहिल्या क्रमांकावर आपले वंचित बहुजन आघाडीचे जे सर्व आहे त्यांना पाहू इच्छिता. हो तुम्ही सोबत आहे त्यांच्या? ऑल द बेस्ट. मस्त आहे. गरम गरम आहे नाश्ता. नाश्ता गरम आहे. काय वाटते कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? काय पाहिजे त्यांना हिंदू म्हणून जगू द्या आम्हाला की बस बाकी काहीच इच्छा म्हणून नाही. जगू त्यांना डबल जीएसटी आली तरी चालेल आम्ही भरायला तयार आहोत. भरायला तयार आहे. पण हिंदू म्हणून जगता आलं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. मोदी मोदीच हे पहा बा तुम्हाला. मोदी आहे आम्ही हिंदू आहोत. आम्ही हिंदू म्हणून हिंदुस्थानात गव्हर्नमेंट मोदीचं हा. ना पंजाब काम करू शकते ना कोणी करू शकत. आम्हाला काही मोदी पंतप्रधान आम्हाला काम करेल ना. GST काही डबल भरायला तयार आहोत आम्ही. हे- काय बा, आम्हाला तुमचे घरकुलही नाही पाहिजे ना तांदूळही नाही पाहिजे ना खूप धन्यवाद. आरक्षणही नाही काय म्हणता पाहिजे. दादा? जैन माणूस आहो मी. बढिया आहे सगळं. सगळे बढिया काय वाटतं कसा खासदार पाहिजे? आम्हाला मोदी पाहिजे. मग काय लावणी वगैरे कामधंदे बंद आहे शेतीचे. काय म्हणते काय काय योजनांचा लाभ मिळालेला आहे आतापर्यंत? काय म्हणता दादा? ठीकठाक आहे. कोण्याच योजनेचा अजून लाभ भेटला नाही आम्हाला हा. व्यवस्थित पद्धतीनं. हा हा तिसरीचा आधार कार्ड लावा, पॅन कार्ड हे ते अंगठा लावा. हे फडणवीस साहेबांची मेहरबानी की अजूनही पैसे आले नाहीत अंगठा लावून नाही. कागदपत्राचा लय त्रास होऊन राहिला यावेळेस. करायला लागते प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक याच्यात. हो बँकेमध्ये पहिले करायला केल्यानंतर लागते. नेहमी तेच काम करावं काय कास्तकारांना. शेतीत कधी जावं की कागदाच्याच नंदी लागाव. त्रास कमी व्हायला पाहिजे कागदाचा. हो काय वाटते खासदार कसा पाहिजे मग यावेळेस? खासदार आता अभय पाटील. डॉक्टर अभय पाटील पाहिजेत. हो 3 उमेदवार आहेत यावेळेस रिंगणात. हो त्या तिघांमध्ये लढत आहे म्हणते काँग्रेस, बीजेपी आणि पंजाब. हो काय वाटते? पंजा येणार आहे. पंजाब येणारच आहे. हो. डायरेक्ट विश्वासच आहे. 100%. काय म्हणते दादा? बोलले का? काय म्हणता? हे बोलसान की धंदा कमी होईल? काही बोलतच नाही. त्याला धन्यवाद. काय म्हणता? अभय पाटील धन्यवाद. बढिया आहे. मजेत आहे. काय म्हणते? कोणाला लावता फोन? कोणालाच नाही. यावेळेस खासदार पाहिजे. कसं पाहिजे खासदार यावेळेस? चांगला पाहिजे. कोण आहे चांगलं? मी तुम्ही चांगले आहे खासदार. फॉर्म भरला काय? नाही वारम नाही भरला. फॉर्म नाही भरला तर खासदार कसा बनशील तू? ठीकठाक आहे. बोलले का? बोललो. काय म्हणते बाबा? कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? चांगला पाहिजे चांगला पाहिजे. कोण आहे चांगलं? आता माग 3 वर्ष झाले 3 वेळ येऊन रस्ता नाही झाला अजून अकोल्याचा. आता दुसरा पाहिजे दुसऱ्याच्या. आता त्याचा मुलगा आहे म्हणा. दुसऱ्याच्या ऐवजी दुसरा पाहिजे. कोण पाहिजे? काँग्रेस पाहिजे की वंचित बहुजन आघाडी पाहिजे? 2 पैकी कोणते कोणतं की कोण? तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे? कोणी असतात. कोणीच आहे? बढिया आहे. काय म्हणते कसा खासदार पाहिजे? काही आहे का यावेळेस? आपल्याला मोदीच पाहिजे. मोदीजी धन्यवाद. काय म्हणते? तुम्ही सांगा काय म्हणते? कितीदा मतदान केलं आतापर्यंत? केलंच नाही. कधीच नाही केलं. बरं ठीक आहे. मग योजना बंद होती. काय म्हणते? कसा पाहिजे खासदार? खासदार वंचित. बहुजन आघाडी म्हणतील का यावेळेस? प्रेशर मध्ये कुकर राहील त्याचा. कुकर मध्ये प्रेशर राहील यावेळेस. धन्यवाद. काय म्हणते? बीजेपी येते. बीजेपी येते. काय म्हणते? बीजेपी खासदार पदाचं मतदान आहे.
कसा पाहिजे खासदार यावेळेस अकोल्याचा? भाजप पाहिजे. भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता बंडे बाजार धोत्रे बंडे बाजार त्यावेळेस खासदार. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? काय सोबत आहे तुम्ही त्यांच्या? काय ब्लेड नाही सापडलं. कसं पाहिजे ब्लेड यावेळेस अकोल्यासाठी आपल्याला? धारदार पाहिजे. कोण आहे धारदार? बीजेपी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी. बीजेपी चालू आहे. बीजेपी चालू आहे. चालू देसाल मग अजून तुम्ही बीजेपी. मतदान काय म्हणते म्हटलं? बीजेपी वाटून राहिली. बीजेपी वाटून राहिली. तुम्ही वाटवसान का बीजेपीले मग आता? वा वा 29 तारखेला अनुप धोत्रे म्हणतील का खासदार यावेळेस? वा वा 100 सोबत आहे त्यांच्या? सोबत आहे तुम्ही त्यांच्या? सोबत म्हणजे माणूस चांगला आहे ना म्हणून सोबत चांगला आहे म्हणून. कुठं चालली? रंभापूरले. काय यात्रा आहे का तिथं? यात्रा झाली. यात्रा झाली. आता मतदान आहे 26 तारखेला. करत असतं का मतदान? हो. कसं करतो? आता जे हे असलं त्याच्यावर बोट दाबून द्या. जे वाटलं ते. कोणत्या नंबरचं दाबशील मग यावेळेस बटन? कोण्या नंबरचा दाबा लागते? माहित नाही केलं का अजून? नाही बरं बरं माहित. लोकसभेचं काय कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? अकोल्यासाठी कोण आता पाहिजे सध्या काही पाहिलं नाही. कधी पाहिजे मग? कोण आता यावेळेस 26 तारखेला मतदान आहे. काय कसा कौल वाटते आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघाचा? कोणत्या उमेदवाराकडे कौल वाटते? तिरंगी लढत आहे. तिरंगी लढत आहे. कशावरून वाटते तिरंगी लढत आहे? तिरंगी लढत याच्यावरून वाटते की एक माजी खासदारांचे चिरंजीव उभे आहेत. एक माजी खासदार उभे आहेत प्रकाश आंबेडकर आणि एक नव्यानंच राजकारणात आलेले डॉक्टर अभय पाटील उभे आहेत काँग्रेसच्या तिकिटावर. याच्यामध्ये म्हणून पूर्ण अशी तिरंगी लढत या मतदारसंघामध्ये. काय वाटते तिघ जे उमेदवार उभे आहेत काय किती अनुभव वाटते प्रत्येकाला? तुम्ही थोडं सविस्तर सांगा बरं. सविस्तर तर धोत्रे बद्दल काय वाटतं? त्यांच्या वडिलांच्या हातून कामं झालेले आहे. आता ते नवीन आहेत आणि नवीन उमेदीनं त्यांनी काम करायसाठी म्हणून ते याच्यामध्ये पडलेले आहे. प्रकाश आंबेडकर जे आहेत तर त्यांच्याकडे खूप मोठा अनुभवाची शिदोरी आहे त्यांच्याकडे. आणि या मतदारसंघातल्या लोकांना असं वाटते की एक वेळ त्यांना चान्स द्यावा असं लोकांना वाटते. तसंच हे जे नवीन अभय पाटील आहेत हे नवीन या मतदारसंघामध्ये पण त्यांची काम करण्याची त्यांची जिद्द आणि सध्या त्यांचा जो प्रचार आहे तो चांगल्यापैकी त्यांचाही चालू आहे. म्हणून तिघांची सारखी लढत आहे सध्या तरी. आणि वर तर लोकांना मोदीच पाहिजेत आणि या देशाचे पंतप्रधान एक वेळ मोदीच होती. 400 पार जरी होणार नाही तरी 300 पार जरूर होईल आणि या देशाचे पंतप्रधान मोदी होते. पण खासदारकीमध्ये लोकांना असं वाटतं की कधी परिवर्तन झालं पाहिजे असं लोकांना वाटतं. काय वाटतं कोणाच्या माध्यमातून परिवर्तन झालं पाहिजे? वंचित बहुजन आघाडी की काँग्रेस? तो तर आता मतदारांचा कौल आहे. मतदारांचा कौल आहे. मतदार जे काय ठरवतील तो त्यांचा कौल आहे मतदारांचा. आणि तुमचा वैयक्तिक जो कौल आहे कोणाकडे राहणार आहे? वैयक्तिक कौल तर मी भाजपचा कार्यकर्ता त्याच्यानं मला असं वाटतं की भाजपची सीट आली पाहिजे. भाजपची सीट आली पाहिजे. तुम्ही सोबत आहे मग नरेंद्र मोदींच्या? नरेंद्र मोदी 10 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे त्याच्यामध्ये काय काम झालेलं आहे असं विशेष वाटतं तुम्हाला? कामाचं विशेष भरपूर झालेलं आहे. गोरगरिबांसाठी त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. धान्य मोफत दिलं, त्याच्यानंतर गॅस सिलेंडर दिले, त्याच्यानंतर बऱ्याचशा समृद्धी योजना आणल्या आहेत. पण घरकुलं दिले, हजारो घरकुलं दिले. परंतु शेतकऱ्यांकडे बाकी या सरकारचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. त्याचा गेल्या 10 वर्षाच्या अगोदर सोयाबीनला जो 8,000 भाव होता तो निम्म्यावरच आणला, तो 4,000वर आहे. ज्या कापसाला 12,000 ते 14,000 भाव होता तो 6,000वर आणला. त्या कारणाने शेतकरी दुखावलेले आहेत. आमच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे म्हणून भाव कमी झालेला आहे? नाही, त्या खोट्या गोष्टी आहेत. मोठ्या प्रमाणात उत्पादनच झालेले नाही आहे काय. आणि शासनानं जर लक्षात घेतलं असतं तर शेतकऱ्याला इतरत्र योजनांची त्या भिकेची गरज नाही आहे. शेतीकडे कुठेतरी जे केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे दुर्लक्ष झालेलं आहे. हा दुर्लक्ष झालेला आहे. आणि शेतकऱ्यांना भीक नको, त्यांच्या मेहनतीचे त्याच्या घामाचे दाम त्यांना पाहिजेत. त्यांच्या शेतीमालाला जर भाव आले तर ते शासनाला भिकच मागणार नाहीत. अपेक्षा आहे का येणाऱ्या जर 5 वर्षामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी सत्तेवर बसले तर करतील म्हणून शेतकऱ्यांसाठी काही? कमी सीटा जर आल्या तर त्यांच्या लक्षात येईल की हे शेतकऱ्याची नाराजी आहे. कमी सीटा आल्या पाहिजे. आजोबा
बढिया आहे काय? हा मतदान करत असता? हो कितीदा केलेला आहे मतदान आतापर्यंत? बाबा मी 65चा झालो. 65चा झाला. काही भेटलं का मग? काही नाही भेटलं आता लोक. काही नाही भेटलं. नाही काय भेटायला पाहिजे होतं? काय भेटायला पाहिजे? पैसे गिसे भेटायला नाही पाहिजे. किती रुपये? किती म्हणजे काय 2000 2000 ज्याला रुपये. घायला पाहिजे आपल्याला. 2000च भेटून राहिले. मला नाही भेटून राहिले अजून. मग ते वावर आहे का आपल्याजवळ? नाही काही नाही बा. वावर नाही आहे. हो. भेटायला पाहिजे मग 2000. हो पेन्शन चालू करायला पाहिजे. धन्यवाद. काय म्हणता? काय म्हणते? कसा खासदार पाहिजे? खासदार 18 पगड जातीला घेऊन चालणार. 18 पगड. कोणत्या आहेत 18 पगड जाती? हिंदू मुस्लिम जाती आहे. हे धर्म आहेत वेगवेगळे. सारे झाले त्याच्यात. 18 पगड जाती तेली, माळी कोळी हा. सर्व. काय वाटतं कोण घेऊन चालते 18 पगड जातीले? बाळासाहेब बाळासाहेबजी. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. यावेळेस बनले पाहिजे ते अकोल्याचे खासदार. 100% तुमचा कौल आहे यावेळेस तिकडे. 100%. खूप खूप धन्यवाद. काय म्हणता? आता काँग्रेस याची शक्यता दिसून काँग्रेस याची शक्यता दिसून राहिली. मी तर भाजपचा माणूस आहे. तुम्ही भाजपची माणूस आहे. हा भाजपचा तर माणूस पक्का. पण या बारीनं माणूस जरासा हे दिल्याच्या जमत मागच्या वेळेसही असंच म्हणत होते संजय धोत्रे काही येत नाही पण आले नाही ते. ना. गोष्ट कशी आहे कामं कमी पडले ना. हा मग 20 वर्ष झाले सलग तेच खासदार आहेत. नाही आता या बारीनं बदलणार आहे. वाटते? हे विश्वास आहे? 100% काय म्हणता? बहुजन भारी बहुजन आता गेलाय. वंचित बहुजन आघाडी आली आता. बसतेच वंचित वंचित बहुजन आघाडी प्रकाशजी आंबेडकर सोबत आहे तुम्ही त्यांच्या. धन्यवाद. काय तुम्ही म्हणता? जवळचा व्हिडिओ काढला ना आपला शेतकऱ्याच्या हिताचं पाहिजे आम्हाला काही काय म्हणता? शेतकऱ्याच्या हिताचं. शेतकऱ्याच्या हिताचं पाहिजे. कोण आहे शेतकऱ्याच्या हिताचं? आता काय आता काँग्रेस हे दिलं सगळं दिलं पण कोणीच करून नाही राहिलं. आता आश्वासन देतात हा. आणि बस तिकडून आले सरकार झालं की इकडे पाहायला तयार नाही कोणी 5 वर्ष. काय वाटते आता? आता काय वाटते आता जे होईल मग आता चांगलं व्हावं असं वाटते. चांगलं व्हावं असं वाटते. लोकांना जनतेनं चांगला विचार करून चांगल्या माणसाला द्या जो आपल्या हिताचं काम करीन दिलं. आपल्या हिताचं काम करू. आता काही ठरवलेलं नाही कोणाचं ते आता काही ते आता सध्या चालू आहे. बरोबर चालू आहे. मग तर येऊ मग. मतदान आहे. काय कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? आपल्याला खासदार कसं आता विकास करणारा पाहिजे. आतापर्यंत सगळं वायाच गेलं. काय वाटते? आता आम्ही जो जवान 2चा कॉल आहे हा. तो आता जो विकास करीन त्यालाच आम्ही मतदान करणार. बाकी सगळं आमचं आतापर्यंत मतदान वायाच गेलो. आता तुम्ही अर्थ समजून घ्या. मग यावेळेस आहे अभय पाटील आहे डॉक्टर साहेब. जो येईन त्याला माझं मतदान. हे येईल ते तुमचं मतदान. पहिले सांगते पहिले आपल्याला निवडं लागते. आल्यानंतर थोडी सांगता येते की बाबा आता अभय पाटील डॉक्टर अभय पाटील आणि सोबत आहे दुसरं- सोबत आहे त्यांचे. हो काय म्हणते? सचिन भाऊजी बोलले बरोबर. सचिन भाऊ बोलले ते देव बोलले तुमच्यासाठी. हो. यावेळी बनणार आहे डॉक्टर खासदार. खासदार तुम्ही सोबत आहे त्यांच्या. हा आता मग दुरुस्त करता दिले. काय वाटतं यावेळेस गाडी कोणाची पंक्चर करता अकोल्यात? आपल्याला हे म्हणतं करतील बाबा आमच्या आपण काय तुम्ही नाही करू शकत का? नाही आपण एका मताने पंक्चर होत असते बरं. हा? काय वाटते? हे माणसं आहेत मुख्यवाले. काय म्हणते आपण? आमची बीजेपी आहे. बीजेपी राहील येईल 100%. बीजेपी वाले बीजेपी वालेच आहे. काय म्हणते? काय म्हणते मंडळी? पण ते आबा मला त्यातलं काही समजत नाही भाऊ. समजत नाही. मग या बाजूच्या आबापासून समजून घ्या ना. त्या काकाजीने सांगितलं तेच. तेच काय सांगितलं? हे बीजेपी काय म्हणते आबा? बीजेपी वाले काय म्हणते दादा? सोबत आहे तुम्ही? बनले पाहिजे ते यावेळेस खासदार धोत्रे वर पंतप्रधान मोदी. गाडी येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. करत असता का मतदान? काय कसं करत असता? कसा खासदार निवडत असता? खासदार कसं जो चांगला खासदार आहे तो निवडतो आम्ही. तो चांगला आहे तो निवडता. प्रकाश आंबेडकर. प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडी. यावेळी बनतील का ते खासदार? सोबत आहे तुम्ही त्यांच्या. काय म्हणतो दादा? घेतलं मग भाषण. तुमच्या नावाचा वारंट निघालेला आहे. त्यांनी गेला तर पाहा लागेल. 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. करत असता का मतदान? कसा खासदार पाहिजे? कसा काय पाहिजे? कोणता खासदार येऊन राहिला तेच तर का म्हणे करून राहिला. कोणताच खासदार ना फादला. आता मग आता का को दुसरं काहीला जायचं इलाज काही नाही असं. नाही. काय आहे कामच नाही करून काय राहिलं. म्हणता बेटा? आम्हाला मोदी सरकारच पाहिजे. मोदी सरकार पाहिजे. नरेंद्र मोदी अनुप धोत्रे. काय म्हणता आजोबा? येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काय बघा खासदार पाहिजे आपल्यासाठी? मोदी पाहिजे. काय मतदान करशील यावेळेस की नाही करशील? वा करशील. कमळ कसा पाहिजे खासदार? रोहित शर्मा सारखा आपला
रोहित शर्मा हा कोणत्या टीम मध्ये आहे तो? मुंबई. इकडे काय येईन तो आता? इकडे नाही आहे ना, पण मुंबई आहे ना आपली. मुंबई आहे तुम्ही. हा मग यावेळेस खासदार कसा पाहिजे अकोल्याचा? अकोल्याला वा अनुप धोत्रे. अनुप धोत्रे. काय रे बेटा काय म्हणते? येते ना. कोण येते? हिंदुत्व पाहिजे आपल्याला फक्त. हिंदुत्व पाहिजे. काय वाटतं कोण जान भरू शकते हिंदुत्वात? बीजेपी वाले. बीजेपी. तू सोबत आहे मग त्याच्या? यावेळेस बनला पाहिजे खासदार होण्यासाठी. खासदार संजीव धोत्रे. संजीव धोत्रे. संजीव धोत्रे आता सध्या वेगळे आहेत. त्याचा मुलगा अनुप धोत्रे. सोबत आहे तुम्ही त्यांच्या? हो. काय सुरू आहे? ऐकून येत मतदान करत असता? काय कसा खासदार निवडता मतदानासाठी? कसा खासदार म्हणजे? खासदार पदाचं मतदान आहे की नाही आता 26 तारखेला? प्रकाशजी आंबेडकर उभे आहेत, अनुप धोत्रे मुलगा उभा आहे संजय धोत्रेचा, त्यानंतर अभय पाटील आहे उभे. काय वाटतं कसा खासदार पाहिजे आम्हाला? हा बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेबजी आंबेडकर पाहिजेत. हा त्यावेळेस बनले पाहिजेत ते खासदार. बनले तर पाहिजे, तर इच्छा तर सगळीच आहे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? आम्ही सोबत आहे. आजीला मतदान करायला लावसान? हा आजी करेल मतदान? आजी नेहमी करते. नेहमीच करते. हा तुम्ही सोबत आहे मग त्यांच्या? हा चला धन्यवाद. काही योजनांचा लाभ वगैरे मिळालेला आहे? मला तर नाही मिळाला, घरच्यांना मिळाला. कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ मिळाला आहे? घरकुलचा. घरकुलचा अजून? बाकी तर नाही मिळाला. उज्ज्वला गॅस? नाही. चला धन्यवाद. झालं का कपडे प्रेस? हो कोणाचे केले कपडे प्रेस? गिराईकाचे. गिऱ्हाईकाचे. यावेळेस आपल्याला कपडे प्रेस करायचे आहे उमेदवाराचे. लोकसभेचं मतदान आहे 26 तारखेला. बरोबर. काय म्हणते कोणाचे कपडे चमकवत आहे यावेळेस? मोदीचे. मोदीचे. अनुप धोत्रे म्हणला पाहिजे यावेळेस खासदार. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? ठीकठाक. मजेत आहे? म्हणजे सर जेवण झालं? नाही आता जीव पुढच्या वर्षी इलेक्शन झाल्या. हा हा इलेक्शन झाल्यावर जेवसान का? केंद्र भाकर थोडी येते. 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. करतात का मतदान? वा वा करावंच लागते. कसा पाहिजे खासदार मग यावेळेस? बस निकष काढणारा पाहिजे. 50 कबूल करायचे, 100 गायब करायचे. असं पाहिजे. काय वाटते मग कोण जास्त 50-100 चे गायब करू शकते? अरे आपला कोण? मोदीजीच्या यातला मोदीजीच्या ह्याच्यातला तो आपला काय फडणवीस. फडणवीस निकष काढणारा. मग काय वाटते कसा पाहिजे यावेळेस खासदार? वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, बीजेपी? काँग्रेस येईन, त्याचं काय सांगतोय. काँग्रेस येईन. तुम्ही सोबत आहे त्याच्या? मग काय काय म्हणते? चांगला आहे ना. कोण चांगलं आहे? सगळेच. सगळे चांगले आहे. तुम्ही चांगले आहे, हो. मी चांगला. तरी आपल्याला एकच निवडा लागते यातला. आपला फायदा पाहायला कवडीचा नाही हो. काय सगळे चिक्केच मारत बसा लागते सालभर. मग आता सोडता का मतदान करणं? काय सांगता नाही टाइम पडला तर. हा हा. नाही मतदान तर नाही सुटत. मतदान तर कोणाला करावंच लागते की मग लागते. कसा पाहिजे मग? तू आता वेळेपर्यंत ते गेलं. कास्तकाराचा वारी पाहिजे ना. कास्तकाराला भाव देणार कोणीच नाही. कास्तकार मजुरी मतदानाला काही गॅरंटी नाही. नाही मतदान तर करावंच लागेल. मतदान तर सगळेच करतात. काय करसान? ज्याला द्यायचं त्याला देऊ. धन्यवाद. काय म्हणता? काही नाही. कसा पाहिजे खासदार यावेळेस? मतदान करत असता का? हो कसा खासदार पाहिजे मग? मोदी. मोदी पाहिजे. हो बनला पाहिजे पंतप्रधान. हो हो सोबत आहे तुम्ही त्यांच्या? हो काय म्हणते काका? मोदीच पाहिजे आम्हाला. मोदीच पाहिजे. काय म्हणते काका? मोदीचे कामच चांगले आहेत. मोदीचे कामं चांगले आहेत. आम्हाला कसं मोदी सारा मोदीच पाहिजे. मोदी. मोदीच पाहिजे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? सगळेच्या सगळे तुम्ही? पोटभर खाऊन राहिलो. हा. मोदीच पाहिजे आम्हाला. अजून बस बस अकोल्याचं काय कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. हो. प्रकाशजी आंबेडकर हो. बनले पाहिजेत ते यावेळेस खासदार. हो काय वाटतं यावेळेस तिरंगी लढत आहे की एकतर्फा लढत आहे? पुरा तिरंगा लढत आहे. एकदम एकसारखं. एकदम काँग्रेस, बीजेपी आणि वंचित बहुजन आघाडी तिघांची लढत आहे. लढत आहे. मग या लढत मध्ये वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी निघणार आहे. काय म्हणते? काय म्हणता? वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी. काय म्हणते दादा? बेस्ट आहे. कोण? कमळ. कमळ पाहिजे. नरेंद्र मोदी सोबत आहे तुम्ही त्यांच्या? हो एकटा पुरताच वापरला मस्त पंखा. हा बरं आहे ना. मग काय करतात? येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काही आहे का कौल कसा खासदार पाहिजे तर अकोल्यासाठी? खाऊन म्हणजे आता आपल्याला आतापर्यंत सर्व सोयीचं सुधारणा हे देशासाठी जे चालू आहे मोदीचं समजा
सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित सोबत आहे मग नरेंद्र मोदींच्या. नरेंद्र मोदींच्या दादा नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी आमचे खासदार यावेळेस अकोल्यासाठी. एक मिनिट फोन करतात हे पहिले खासदार तळपदार पाहिजे, काम करणारा पाहिजे, हा काम करणारा पाहिजे, अनुवांशिकता नाही पाहिजे. अनुवांशिकता नाही नाही पाहिजे. नाही अनुवांशिकता नाही पाहिजे. काय वाटते दोन आता एक तर कटलाच त्याच्यातलं अनुवांशिकतेनुसार. दोन राहिले मग आता वंचित बहुजन किंवा मग काँग्रेस. अभय पाटील. अभय पाटील. आम्ही आम्हाला समजते त्यामधून आम्ही बीजेपीचे वोटर आहोत. हा हा पण यावेळेस आम्ही बीजेपीला वोट करणार नाही. एका मतानं काही सरकार पडत नाही. कळत नाही. एका मतानं काही पंतप्रधान होणार नाही. एका मतानं पंतप्रधान काही फरक पडणार नाही. एका पदानं म्हणते अटल बिहारी. नाही नाही तो वेगळा काळ होता, आताचा वेगळा काळ आहे. पण अकोल्यात नाही पाहिजे बीजेपी. पाहिजे. नाही आम्हाला समजते तेव्हापासून आम्ही मतदान बीजेपी शिवसेनेला करणारे माणसं आहोत. अमरावतीवाले असेच म्हणून राहिले आला नाही पाहिजे. काय वाटतं एका मतानं काही फरक नाही पडत. काही फरक आपल्याला पहिली पाहिजे अभय पाटील पाहिजे. पाहिजे. बहुमतापेक्षा वरती येऊन राहिलो. आनंद आहे. वाड्यात म्हणा की आता मजुरीत म्हणा की काय कामात म्हणा काय काय खासदार पाहिजे अकोल्यासाठी यावेळेस. आपल्यासाठी आम्हाला डॉक्टर पाहिजे. डॉक्टर भाऊ पाहिजे. चांगले पाहिजे ते डॉक्टर खासदार. हो खासदार बनले तर ते आपल्याला कोण पाहिजे त्याची. हा डॉक्टर की कोण पाहिजे. डॉक्टर की नाही पाहिली तरी ते डॉक्टर की पाहिजे. आपल्यासारख्याला जर समजा नेलं ते एखाद्या वेळेस पहा तुम्ही आम्ही आलतो तुमच्या इकडे यावेळेस तुमचा खासदार पाहिजे. खासदारांना काम करणारच पाहिजे काम चांगला. करणारा पाहिजे. डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेबच आहे. काय म्हणते झालं ना बोला. झालं काय. ऑनलाईनचे व्यवहार वाढले काय. वाढले ना. काय फायदा होऊन राहिला आपल्याला. केवायसी लोक त्रस्त झाले म्हणते. काय वाटते. त्याचा फायदा जरी त्रस्त आले तरी त्याचे आपण पैसे पोहोचून राहिले ना ते. म्हणजे डायरेक्ट खात्यात पैसे पोहोचून राहिले. आम्हाला ते कागद करायला लागते. घडी घडी अंगठा लावा लागते. नाही तर मग कसं होते नाव द्यायचं खाते नंबर साहेबाचा असं होते. म्हणून ते बंद झालेलं आहे आता. ई केवायसी मुळे तो फायदा भेटते शेतकऱ्यांना. डायरेक्ट त्यांच्या बँकेत खाता पैसे जातात खात्यामध्ये. तुम्हाला वाटते हे जे केवायसी ऑनलाईन डिजिटायझेशन आहे, अंगठा लावणे, त्यानंतर ते कागदपत्र जमा करणे, हे सगळं व्यवस्थित आहे. काय बोलते. काय म्हणतात. चांगला आहे बुवा. कसा पाहिजे खासदार यावेळेस अकोल्यासाठी. अकोल्यासाठी खासदार आता आपल्या इकडे हो आता पाहिजे. सरकार असूनही काम नाही झालं. अकोला रस्ता चांगला नाही झाला. काय म्हणतात. आता जय हिंद तो आपला तुमचा काय म्हणते. कसा पाहिजे खासदार यावेळेस. हे बरं विचारलं तुम्ही. यावेळेस कसा खासदार लागेल. कसा लागेल बापू. खासदार तर आता पाहिजे चांगलाच. पण काही ठिकाणी कसं होते की तो पाहिजेत नाही तोच उभा केला जाते. मग आता पण नाईलाजानं त्याला द्यावा. नाईलाज म्हणजे वर मोदी पाहिजे तुम्हाला. हा तुम्हाला बरोबर बरोबर. ठीकठाक आहे सर्व. मजेत आहे. जेवण झालं. मतदान आहे यावेळेस 26 तारखेला लोकसभेचं. करसान का मतदान. बसले. काय मतदान करायला लागते यावेळेस 26 तारखेला. कसा खासदार पाहिजे. खासदार कसा पाहिजे. आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर पाहिजे. बनतील का ते खासदार यावेळेस. सोबत आहे तुम्ही काय. मग गावात चालल्या. कोणतं गाव आहे. वडनेरला चालल्या सगळं. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काय कसा खासदार पाहिजे. खासदार कसा पाहिजे. चांगला खासदार पाहिजे बरोबर. आपल्या जिल्ह्याचा पाहिजे. आपल्या जिल्ह्याचा पाहिजे. कोण आहे आपल्या जिल्ह्याचा. सपकाळ आहे ना. सपकाळ आहे. सपकाळ उभा आहे. कोण सपकाळ उभा आहे. धोत्रे पाहिजे. काय म्हणता. कसा पाहिजे खासदार. कसा पाहिजे खासदार. ठीक ठाक आहे. बढिया आहे. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काय कसा खासदार पाहिजे. फुल फुल. फुल. काय बोलते. हजामत करायला आले का. हजामत करायला आले. बसलो आहे तुझा मित्राचं दुकान. मित्राचं दुकान. येणाऱ्या 26 तारखेला आपल्या लोकसभेचं मतदान करायचं आहे. हा बोला ना. काय वाटते कसा खासदार पाहिजे. काही आहे का. काही विचार केलेला आहे त्या संदर्भात. विचार आता आम्ही ज्यावेळेस वोटिंग करणार त्यावेळेस विचार त्याच वेळेस वैयक्तिक मत आहे स्वतः. सध्या काही ठरवलेलं नाहीये. सध्या काही ठरवलेलं नाही. काय म्हणते कोणते मुद्दे मतदानाचे काही आहे. मतदानाचे तर
भारसाकळेच सगळे कसं आहे आमदार आहे पार्टीचा उमेदवार उभा आहे अनुप धोत्रे. हा अनुप धोत्रे सोबत आहे तुम्ही त्यांच्या? हो. काय म्हणते? 18 कंप्लीट नहीं है. जरी आहे जरी आहे. क्या बोलते कामधंधे में जा रहे हैं? कामधंदे आने वाले 26 तारीख को वोटिंग है लोकसभा का. हाँ करते क्या मतदान? वाह वाह क्या कैसा करेंगे? पैसा करना पड़ता बटन दबा के करना पड़ता है. हाँ ना बटन दबा के। इसको दबाएंगे. हाँ उसको दबाएंगे बोलो ना तुम मैंने चल बोलता. चल क्या बोलते वोटिंग मत क्या बोलते? बस ठीक है भाई ठीक ठाक है. बढ़िया है सब बढ़िया योजना वगैरह मिल रही क्या? हाँ योजना का लाभ मिल रहा है क्या? हाँ कौन से योजना का लाभ मिला अभी तक के? अभी तो कोई नहीं मिला वाह वाह मतदान करेंगे कि नहीं? वाह क्यों नहीं किसको करेंगे? मोदी को मोदी को. हाँ। पंजा हाँ कौन है पंजे पे खड़ा? अभय पाटिल अभय पाटिल. और उधर वंचित बहुजन आघाड़ी वो अपने खुद नहीं मालूम वो नहीं मालूम. काही आहे का कौल? कसा खासदार पाहिजे तर? कमळचाच आहे कमळचाच आहे. कमळचाच आहे. सोबत आहे तुम्ही. काय विकास झालेला आहे नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात असं वाटतं? सर्वच आहे विकास सर्व विकास झालेला आहे. हो तरी काही नावं? राम मंदिर हा. सर्वच म्हणजे झालं आहे. हा. राम मंदिराच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे एवढे नाही सर्वच आहे सर्वच आहे. हो. अनेक मुद्दे आहेत असे. तुम्ही सोबत आहे नरेंद्र मोदी यांच्या. हो लोकसभेचं मतदान आहे अकोल्याचं. जगजित पोल हो करत असता का? वा वा काय वाटतं कसा खासदार पाहिजे? आता कामं करणारा पाहिजे कसं येऊ कोण आहे काम करणार? जातीनं कसा असो अंगानं कसं येऊ काय करावं लागते काय वाटतं कोण आहे काम करणार? काम करणार कोण आहे? काम केल्याशिवाय काय सांगेल म्हणून काम केल्याशिवाय काय सांगेल आता आपल्याला निवडं लागते. हो निवडू मग आता हा निवडू ना मग काय वाटते तीनपैकी कोणाचं वजन वाटते जास्त? काय वजन येतं चालू आहे भाजीवालीचं बाबा भाजपचं. काय म्हणता बा? भाजप भाजप भारतीय जनता पार्टी. अनुप धोत्रे बनतील का ते यावेळेस खासदार? असा अंदाज आहे. अंदाज आहे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या. हो वर पंतप्रधान कोण पाहिजे वाटते? आम्हाला मोदी मतदान आहे लोकसभेचा. त्याचा सर्वे सुरू आहे आपला न्यूज चॅनलचा. काय वाटते खासदार पाहिजे अकोल्यासाठी काही आहे का? बस मोदी येईल किती पाहिजे? हो येतील का ते? हो वाह बाबा येतील 100 कोण आहे त्यांच्या? हो हो खूप खूप धन्यवाद. खासदार पाहिजे काय समस्या आहे गावाच्या? समस्या तर मोरे लोक सरत नाही. मग मग काय काय वाटते? कोण्या चॅनलचा आहे? The People News. अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा आहे नाही. काय वाटतं काही आहे का कोण? कोण काही नाही मोदीच पाहिजे आम्हाला. मोदीच पाहिजे हा यावेळेस देशामध्ये. हा पंतप्रधान बनतील ते. वरती सगळं मोदीचंच राजकारण कमळच पाहिजे आम्हाला. कमळच पाहिजे. हो. सोबत आहे तुम्ही त्यांच्या. हो काय मुद्दे आहेत असे ज्याच्यामुळे असं तुम्ही प्रभावित झाले? सगळं काय ना बराबर आहे ना. सगळ्यांना बरोबर आहे. कोणते मुद्दे सॉल्व्ह झाले आहेत? भक्कम मुद्दे झाले. भक्कम मुद्दे झालेले आहे म्हणून तुम्ही सोबत आहे त्यांच्या. हो हेलो हा बोलो ना. हाँ हा अच्छा तू सुनना मैं क्या क्या बात करने गए जो येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. हाँ काय वाटतं कसा खासदार पाहिजे? देखो भाई रे मैं बोलने वाला हूँ तुम्ही सांगा. हे बोलतात 50 अन्ना बोल रहे 50 है मेरे हाँ मेरे बाला साहब बोल रहा हूँ मैं बाला साहब खासदार कोण होणार? हाँ? खासदार कोण होणार? खासदार खासदार बाला साहब बोल तिच्यात काय सुरू आहे? बोल ना काय बोलता नाही. काय म्हणते? कमळ 26 तारखेला कमळ कमळ पाहिजे. आलं पाहिजे. अनुप धोत्रे 26 तारखेला कमळ कमळ फक्त नरेंद्र मोदी. फक्त नरेंद्र मोदी. तुम्ही कायसाठी आले? लोकसभेचा सर्वे सुरू आहे चॅनलचा. बोलता काय? नाही पाहिजे खासदार यावेळेस 26 तारखेला लोकसभेचा. ॲडव्होकेट प्रकाश यशवंतराव आंबेडकर. ऍडव्होकेट पाहिजे यावेळेस. हो बनले पाहिजे ते खासदार आपल्या अकोल्याचे. हो काय विश्वास आहे बनतील म्हणून? विश्वास तर आता विश्वास 100% आहे. कारण की संजय धोत्रे 10 वर्षापासून काहीच नाही केलं खरं. आमची सडकही नाही बनली अजून. मग बनतील यावेळेस. अरे 100% गॅरंटी आहे. काँग्रेसही आहे यावेळेस. 100% प्रकाश बाळासाहेब अनेक आंबेडकर. अनेक ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे प्रकाशजी आंबेडकर यांनी. हो नागपूरला दिलेला आहे. हो 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 बरोबर आहे. सोलापूर येईनं सीट टाकली आहे काँग्रेसला येईनं हो. पाठिंबा दिल्यानंतर. काय वाटतं सीट टाकायला पाहिजे होती की नव्हती टाकायला? नाही टाकायला पाहिजे. नाही काँग्रेसनं टाकायला पाहिजे होती का बाळासाहेबांच्या विरोधात? नाही काँग्रेसच्या बद्दलचा विषय नाही तो त्याचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न आहे. तुम्ही सोबत आहे यांची यावेळेस. हो तुम्ही बस बाळासाहेब बाळासाहेबजी प्रेशर कुकर यावेळेस. प्रेशर कुकर
तुम्ही नमस्ते सर. काम जरासं बोगस झालेलं आहे भाजपाच्या इकडून. तसंच वंचित बहुजन आघाडीचे आम्ही सहकारी आहात तुम्ही. कार्यकर्ते यावेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्या ह्या आम्ही सचिव आहोत वंचितचे. प्रचार करणार आहे यावेळेस. मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील प्रकाश सर. आता मॉमेडियन आले तर आमच्या इकडे होणारच. तुमची इच्छा आली पाहिजे. आले पाहिजे. जरासा फरक पडणार आहे. लोकसभेचं मतदान आहे. काय वाटतं कसा खासदार आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघासाठी तुम्हाला हवा आहे? आमच्या अकोल्यासाठी प्रकाश आंबेडकर पाहिजे. प्रकाश आंबेडकर पाहिजे यावेळेस. प्रेशर कुकर त्यांचं चिन्ह आहे निवडणुकीचं. 5 नंबरचं बटन आहे त्यांचं. काय वाटतंय मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील प्रकाश आंबेडकर? लय मतानं निवडून येतील लाखानं. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? हो. मी गावोगावी फिरतो तर प्रकाश आंबेडकरचीच हवा आहे. फिरता तर प्रकाश आंबेडकर यांचीच हवा आहे. 3 उमेदवार आहेत यावेळेस. काँग्रेसचा आहे, बीजेपीचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे हे आहे. काय वाटते AIMIMचा पाठिंबा आहे त्यांना, प्रकाश आंबेडकर यांना. अनेक संघटनांचा सुद्धा पाठिंबा आहे. काय वाटतं यावेळेस अकोल्याचं प्रतिनिधित्व करतील ते? हो करतील. सोबत आहे त्यांच्या? हो आम्ही सोबत. शक्ती सोबत आहे त्यांच्या. काय वाटते काय बदल व्हायला पाहिजे आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये? ते आले तर सगळं नाहीये. अनेक तक्रार करतात नागरिक इथले. विकास नाही झाला, काहीच विकास नाही झाला. 10 वर्षापासून विकास काहीच नाही झाला. म्हणून ते आले तर विकासही होईल आणि सगळं चांगलं होईल. हो. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीने जनता केली जगे, रहा खंबीरपणाने उभे बाळासाहेबाच्या मागे मागे मागे, रहा खंबीरपणाने उभे बाळासाहेबाच्या मागे. जय भीम. खूप धन्यवाद. कसा खासदार पाहिजे यावेळेस आपल्याला? अकोल्यासाठी खासदार कसा पाहिजे यावेळेस? सोडून देतो. अकोल्यासाठी खासदार प्रकाश आंबेडकर साहेबांसारखं पाहिजे. प्रकाश आंबेडकर झाले पाहिजे. का असं वाटते झाले पाहिजेत? का असं वाटते का? कारण की इथल्या म्हणजे 10 वर्षाच्या राजकारण पाहून, कारण का हे म्हणजे विकास झालेला नाही आणि बरेचसे कामं रखडलेले आहेत. अकोला रोड असेल किंवा बाकीचे कामं असतील, काहीच झाले. या विकासाच्या मुद्द्यावर यावेळेस मतदान करणार आहे. तुम्हाला विश्वास आहे की आंबेडकरजी या मुद्द्यावर खरे उतरतात, ते आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघाचा विकास करतील? आंबेडकर साहेब याच्या अगोदर पण खासदार होते. 2 खेप खासदार झाले ना बाळासाहेब. त्याही वेळेस आहे की नाही बाळासाहेबांना काम केलेलं आहे. आता 10 वर्षापासून 2 पंचवार्षिक मध्ये संजय धोत्रेनं गावात तोंडही दाखवलं आणि कामही नाही केलं. आमच्या इथे भेटही नाही दिली. म्हणून यावेळेस पाहिजे हा मुद्दा खरा आहे. कारण का म्हणजे 10 वर्ष धोत्रे साहेब खासदार असताना त्यांनी म्हणजे ज्यावेळेस मतदानाच्या वेळेस साहेब आले, त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर साहेब. तुम्ही सोबत आहे यावेळेस वंचित बहुजन आघाडी? आम्ही सोबत आहे वंचित बहुजन. 26 मतदान आहे अजिबाई. हो बाळासाहेब आले. बाळासाहेब आले. हो करशील यावेळेस मतदान? हो आले पाहिजे. आले पाहिजे. येऊनच यायलाच पाहिजे. तुम्ही म्हणतात घातला करते आम्हाला काय माहित? पण म्हणतात घातला करते तर आम्हाला काय माहित राहील? ईव्हीएम वर विश्वास नाही आहे काय? काहून विश्वास नाही? बाळासाहेबांचा विश्वासच आमचा. बाळासाहेबांवर नाही पण ईव्हीएम वर विश्वास आहे नाहीये. पण बाळासाहेब निवडून येतील अशी. हो 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 निवडून यावं त्यांना. अकोला लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करावं त्यांनी. घर को जा रहे काय घर को कुछ नहीं. खाना खाएंगे अभी? खाने तो हो गया. खाना हो गया क्या? ये 26 तारीख को वोटिंग है लोकसभा का. हो. क्या बोलते कैसा खासदार होना अकोला के लिए? हो. कैसा होना? अब तुम बोलेंगे वैसा. मैं बोलूंगा वैसा. मैं बोलूंगा वैसा. मेरा सुनेंगे? मतदान करेंगे ना? वही सुन ले फिर मेरा. किसको करेंगे अभी सोचा नहीं है उसके बारे में? कर लेना फिर. येणाऱ्या 26 तारखेला लोकसभेचं मतदान आहे. काय करत असता मतदान करत असता? काय मुद्दे असतात मतदानाचे? माहित नाही मुद्दे. विकास झाला पाहिजे. हो ना, ते तर सारेलेच माहित आहे. मग काय वाटते कोणावर विश्वास आहे? कोण करणार आहे? आता आम्ही पाटील माणसं, आम्ही पाटलाला देऊ. दोन पाटील धोत्रे. हो. 2 आहे. अभय पाटील आहेत. धोत्रे घेऊ. काय म्हणते आजोबा? बरोबर आहे. सांगाल नाही काही? काय म्हणते दादा? बरोबर आहे. सांगा कसा खासदार पाहिजे आपल्या अकोल्यासाठी? बाळासाहेब यावेळेस बनतील का ते खासदार? हो. तुमचा विश्वास गॅरंटी आहे यावेळेस. बहुजन आघाडी प्रेशर कुकर यावेळेस मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? खूप खूप धन्यवाद. 26 तारखेला लोकसभेचं मतदान आहे आपल्या अकोल्याचं. काय अपेक्षा आहे? काय तक्रारी आपल्या गावात विकास झालेला आहे?
त्या गावाचा काहीच तर विकास नाही झाला. आम्ही तर खासदार 10 वर्षापासून पाहिला नाही. संजय धोत्रे आम्ही 10 वर्षांनी पाहिले नाही. आपल्या तालुक्याचे आमदार, त्यानंतर पंचायत समिती सर्कलचे सदस्य, जिल्हा परिषदचे सर्कलचे सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, काय वाटतं यांचं दुर्लक्ष होऊन राहिलं का आपल्या गावाकडे विकासाच्या संदर्भात? विकासाचे काय पाणी आमच्या गावात महिना पाणी नाही येऊन राहिलं. पिण्याचं पाणी महिना पाणी येत नाही. लोक साठवून करून पाणी पितात. बरं जर लोकांनी घरगुती बोरं केलेलं आहेत तर ते पाणी प्यायला भेटते. जर पंचायतचे जर भरोसा राहिले तर लोक आज मेले असते. काय करून राहिलं सरकार? विकास नाही आहे. विकासच नाही. योजना पोहोचून राहिल्या सामान्य घटकापर्यंत समाजाच्या काहीच पोचून नाही राहिले. ज्याच्यापर्यंत पोहोचतात त्याच्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यापर्यंत पोहोचतात, फक्त त्याच्यापर्यंत पोहोचतात. यावेळेस खासदार बदलायचं आहे आपल्याला. खासदार बदलायचं 100% बदलायचं आहे. बाळासाहेब आंबेडकर. हो. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काय वाटतं कसं खासदार पाहिजे? आता आम्हाला कोणताही असला ती आम्हाला काही फरक नाही पडत. चांगलंच आहे. चांगलंच आहे. हा. कोणी आलं का? हा. तू बटन दाबशील की नाही मग कोणाचं? दाबीन ना. कोणाचं दाबशील मग? बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकर. हा. वंचित बहुजन आघाडी. प्रेशर कुकर. हा. 5 नंबरचं बटन. हा. मतदान करशील यावेळेस? करतो म्हणजे करतो, हक्कच आहे आपला. कसा खासदार पाहिजे तर आपल्यासाठी? आपल्यासाठी आता तुम्हाला खासदारचं कसं आहे, वेळ पाहून त्याला लागते. आता वेळच ते आली. भाजपलाच मारायचं. मतदान करत असता. काय कोणते मुद्दे असतात मतदानाचे? काय मुद्दे असतात मतदानाचे? काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करतात? ते माहित नाही काही. ते लोकशाहीच्या वर आहे, पण मतदान करत असतात. धन्यवाद. 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काय वाटतं कसा खासदार पाहिजे आपल्यासाठी? खासदार बाळासाहेब आंबेडकर पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर पाहिजे. हो. काय वाटते बनतील ते यावेळेस खासदार? हो. तिरंगी लढत आहे की एकतर्फी लढत आहे यावेळेस अकोल्यामध्ये? दुरंगी. कोण कोण? धोत्रे साहेब आणि बाळासाहेब दोघांमध्येच आहे. तिकडे डॉक्टर साहेब नाही. त्याची हवा नाही आहे. नाही. तुम्ही सोबत आहे मग प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत? हो. प्रेशर कुकर. हो. 5 नंबर बटन. हो. धन्यवाद. काय म्हणते दादा? मी पाहुणा आहे गावचा. कोणता जिल्हा आहे? काय म्हणते कसा खासदार पाहिजे? आता खासदार जे काम करीन तो खासदार पाहिजे आम्हाला. कोण काम करेल? आता जो काम करीन तो. कोण काम करेल? आता आंबेडकरचा विचार आहे. सोबत आहे तुम्ही त्यांच्या? धन्यवाद. ते खासदार माहित आहे का? माहित आहे. त्यावेळेस कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी आपल्या? जो काम घेऊन करीन. जो काम करीन. काम चालूच आहे आपल्या गावात. काम चालूच आहे. काय वाटतं कोण काम करून राहिलं? बीजेपी. भारतीय जनता पार्टी बनली पाहिजे यावेळेस खासदार. मनोज धोत्रे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? धन्यवाद. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. माहित आहे काय? नाही बा, माहित नाही. माहित नाही काय? नाही. 26 तारखेला आहे मतदान लोकसभेचं. काय वाटतं कसा खासदार पाहिजे? काही आहे काय? मतदान करता? अरेच आहे. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काय वाटतं कसा खासदार पाहिजे आपल्यासाठी? कोणता येऊ? सगळं सारखंच आहे. सोबत आहे त्यांच्या. कोणता याला तरी तुम्ही सोबत आहे त्यांच्या. मग खासदार कसा पाहिजे? धोत्रे. बनला पाहिजे का खासदार? आपल्याला काय समजते बा, म्हातार राहिले आता. अनुप धोत्रे आहे यावेळेस. 1 नंबरचं बटन आहे द्यायचं. कमळ सोबत आहे तू द्यायच्या. 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. ठीक आहे. कितीदा मतदान केलं आहे आतापर्यंत? बरेच वेळा केलेलं आहे. काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करता तुम्ही? आता सर्व जे भेटायला आहे ते सर्व भेटून राहिलं. मग यावेळेस खासदार कसा पाहिजे? खासदार देणारच पाहिजे ना. गरिबाची सोय करणार. पुन्हा देणार आता इथं. आता कसं काय नाव सांगावं तुम्हाला? धोत्रे आहे, अभय पाटील आहे, वंचित बहुजन. अभय पाटील नवीनच आहे ना. अभय पाटील देतील ना. अभय पाटील काँग्रेस नाही, भाजप. अभय पाटील नाही मग कमलाचं फूल. खासदार धोत्रे हे
काय तिथं धोत्रे नाही आम्हाला तसा विचार जर केला तर बेरोजगारी जास्त प्रमाणात असल्यामुळे अभय पाटलाला काँग्रेस अभय पाटील पाहिजे काँग्रेस बनले पाहिजे ते खासदार. कारण की आम्ही जो आता बीजेपीने कॅन्डिडेट दिलेला आहे अनुप धोत्रे याच्यावर प्रचंड अशी रोष आहे. कारण की आमचा अकोला रोड गेल्या 10 वर्षापासून पेंटिंग आहे, अजूनपर्यंत तो पूर्णतः आलेला नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढती आहे. 10 वर्ष झाले आम्ही MPSC क्लास केलेले आहेत पण अजूनही तसे म्हणजे यावेळेस बनला पाहिजे मग खासदार. हा यावेळेस आमची अशी इच्छा आहे की काँग्रेसचा खासदार बनला पाहिजे. अभय पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, वरही परिवर्तन झालं पाहिजे. आता जसं केंद्रातही परिवर्तन झालं पाहिजे, बेरोजगारी महागाई याच्यावर बोललं पाहिजे, राम मंदिर हे धार्मिक विषय बाजूला सारले पाहिजे असं आमचा असा नवीन खासदार जर या अकोला जिल्ह्यात जर नवीन आला, अकोला जिल्ह्यात जर आला तर केंद्रात सरकार नरेंद्र मोदी आहे, तो विकास करू शकते का? मग त्याच पार्टीचा आमदार जर निवडून आला तर तो विकास करेल. खासदार निवडून जर आला त्याच पार्टीचा बीजेपीचा, केंद्रात जर बीजेपीचं सरकार असलं आणि बीजेपीचा झाला तर तो विकास करू शकेल. बाकी अवंतर पक्षाचे निवडून आले तर ते करू शकतात काय? हां, त्याला पार्टी फंड भेटणारच नाही, तो विकास होऊ शकणार नाही. मग जनता फक्त काय करी यानं कामं केले नाहीत म्हणून म्हणतात, पण कामं केले. खासदार कायचं काम काय आहे? केंद्रातले कामं करणे, आमदारकीचं काम आहे गावातले कामं करणे, पंचायत समितीचं काम आहे गावातले कामं करणे. म्हणून खासदारचं काम काय आहे? केंद्राची कामं करणे, मोठे मोठे रोड करणे, मोठे मोठे कामं करणे, हे केंद्राचं काम आहे. पब्लिकला समजून घ्यायला काय करायचं. मग काय हे मुद्दे तुम्ही पटवून देणार आहे यावेळेस? बिलकुल 100% पदाधिकारी आहे भारतीय जनता पार्टीचे. हो, काय वाटतं, विश्वास आहे आपली बार 400 पार होणार आहे केंद्रामध्ये? बिलकुल 100% सोबत आहे तुम्ही? हा हो, सोबत आहो. आपल्याला काय म्हणते, पाणी तर पडून राहिलं अवकाळी पाणी पडून राहिलं, हा नुकसान येणाऱ्या 26 तारखेला लोकसभेचं मतदान आहे. काय वाटतंय, कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? आपल्यासाठी तर मोदीच बरा आहे बा. मोदीच बरा आहे हा म्हणजे अनुप धोत्रे हा यावेळेस बनणार आहे ते खासदार. हा बा, काय हरकत आहे. सोबत आहे तुम्ही त्यांच्या? वा हो, काय वाटतंय, मोदीचे काम चांगलं करून राहिले? हा हा हा, मस्त मस्त करून राहिले. काय म्हणता बा, बोला काय म्हणता. कसा पाहिजे खासदार अकोल्यासाठी? हा, खासदार कसा पाहिजे अकोल्यासाठी? आता नेता पाहिजे बा मोदीचा पाहिजे. हा, बनतील का ते खासदार? हा अनुप धोत्रे बनतील खासदार? हो, तुम्ही सोबत आहे त्यांच्या? हा. काय वाटतं, चांगलं काम चालू आहे केंद्रात? त्याच्या बापाला काही कामं नाही केले, आता हा पोरका करीन काय? विश्वास आहे का करीन म्हणून? हो, वाटते तर खरी. वाटते. सोबत आहे तुम्ही त्यांच्या? नवीन पोरं सोबत आहे तुम्ही त्यांच्या? कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? 1 नंबर पाहिजे. पुन्हा 1 नंबर सगळे सांगशील दाखशील समजेल ना मला. बीजेपी काँग्रेस ते पुढे तुला माहित नाही, हाय मराठा आहे. मराठा सांग हो, कोण आहे मराठा? तू सांग घरी कोणा मराठा, तू सांगायला मजा मी काय. मराठा धोत्रे साहेब आहेत. हा, धोत्रे साहेब आहेत. बरं बरं. आणि अभय पाटील आहेत. बरं बरं. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत. हा, काय वाटते, तिघापैकी कोणाचं मस्त वाटते? बस चांगले सांगितले पहिले जे सांगितलं ते धोत्रे त्याच करू आपण. त्यालाच करशाल. हम्म, मोदी पाहिजे वर. हा, मोदी पाहिजे वर. मोदी काय भामटा त्या देवाला घर पाहिलं माती येत ना आमचे. मग आता मला चांगलं द्यायचं 1 नंबर. कोणता 1 नंबर? चल ना चल मा घरी दाखव तुले. येऊ मग मी. चल घरी. नाही. काय वाटतं, कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? अकोल्यासाठी हा, काय बोलावं ते आता आपल्याला काही समजत नाही. समजत नाही. मतदान करशील फक्त? हा, कोणाच्या म्हटल्यानं मतदान करत असतं? काका जे सांगतील ते? हा. लोकसभेचं मतदान आहे. मला काय वाटतं, कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? बोला 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 तुमचं काय मत आहे? बोला. खासदार कोण पाहिजे अकोल्यासाठी? अभय पाटील. अभय पाटील म्हणतो अभय पाटील. हा म्हणते अभय पाटील. तुम्ही काय म्हणता? आता मी ते आमचा माणूस राहतो. अभय पाटील आहे, आपला अनुप धोत्रे आहे, वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकर आहे. तिघापैकी कोण वाटते? अभय पाटील. पंजाब एक काँग्रेस आहे. मला त्यातलं काही समजत नाही, पण तुमच्याशी बोलून राहिलो. बरोबर. 24 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. हा बोला. काय कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? आपल्याला खासदार निवड झाल्यानंतर पाहू आपण. काय तर खासदार कसं वोटिंग करायच्या अगोदर 25 तारखेला. 25 तारीखला कोणता पाहिजे कोण पाहिजे पाहून आपण निर्णय घेऊन पहिले. वोटिंग करायच्या अगोदर पहिले. धोत्रे साहेब ठीक आहेत, अभय पाटील ठीक आहेत, प्रकाश आंबेडकर भाऊ पण ठीक आहेत.
काय मग नंतर आम्ही सिलेक्ट करू काय काय नाही तो ठीकपैकी ठीकठाक कोण आहे? ठीकठाक म्हणजे विकास महत्वाचा आपल्याला. विकास महत्वाचा आहे. जो शेतकऱ्याची बाजू घेईल महत्वाची गोष्ट काय तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे. हा जो शेतकऱ्याची महत्वाची बाजू घेईल, जो तिथं बोलणार आतमध्ये तिथं जाऊन केंद्रात हा तात्पुरतं बोललो निघून गेलो त्यातला काही विषय नाही तो. हा हे मत आहे आमचं. हे मत आहे. सध्या काही ठरवलेलं सध्या नाही ठरलेलं नाही. आम्ही सध्या सांगू शकत नाही तुम्हाला. हे कसं हेअरडीस होऊन जाईल. हा वेळेवर सांगता. हो वेळेवर आम्ही 4 तारखेला समजा. हो 4 तारीखला आम्ही हे असं काहीच सांगू शकत नाही तुम्हाला. कोणाला निवड करायची काय करायची. उमेदवार एकदम सोयीशीर काही वांधा नाही. तिरंगी लढत आहे यावेळेस. हो यावेळेस लढत तिरंगी आहे. सभेचं मतदान आहे. करसाल का मतदान? कोण मी वोटिंग करायचं. वोटिंग करायचंच आहे. काय वाटतं कसं खासदार पाहिजे आपल्यासाठी? अकोल्यासाठी खासदार म्हणजे सर्व कामं झाले पाहिजे, दुसरं काय. कोणते कामं झाले पाहिजेत? आता हे सर्व रोड खंडून ठेवलेले आहे. हे रोड गाड्या ऍक्सिडेंट जास्त होत आहे. हे सगळं व्यवस्थित झालं. आता किती वर्ष झाले रोड चालू आहे पण अजून झालेच नाही. म्हणजे काही ना काही कामं झाले पाहिजे, असा खासदार पाहिजे. काय वाटते कोण करणार आहे हे कामं असं वाटते? आता हे तर काही सांगू शकत नाही. कोण आहे देशाचा पंतप्रधान? मोदी. मोदी आहे. आपल्या राज्याचा मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे. हा आहे. आपला सध्याचा खासदार कोण होता? आता सध्या प्रकाश भारासाकडे होते. आमदार होते ते. हा आमदार आहेत. हा खासदार आहेत संजय धोत्रे. हा संजय धोत्रे. त्यांचा मुलगा यावेळेस उभा आहे. प्रकाश आंबेडकर उभे आहेत यावेळेस अकोल्यामधून. अभय पाटील आहेत. काय वाटते तिघापैकी कोणाचं असं नाव ऐकलेलं आहे तुम्ही? एवढं तर काही नाही आहे. एवढं काही नाही आहे. नाही राजकारणाबाबत काही एवढी माहिती नाही आहे. माहिती नाही आहे. जे घरचे म्हणतील त्याच्यावर मतदान कराल. काय म्हणते आजीबाई? बोले ना इन्होंने जो बोले वही छे. बोले वही छे. क्या बोलता है? कैसा लगता है नरेंद्र मोदी का 10 साल का काम? अच्छा लगा हमको तो बहुत अच्छा लगा। हाँ क्या सब विकास हो गया उनके काम में? हाँ बहुत विकास हुआ ना, बहुत काम करे उन्होंने। बहुत काम करे। हाँ इसलिए साथ में जाएंगे इस बार नरेंद्र मोदी जी के। हाँ हाँ मतदान ठीक आहे? ठीक आहे. यावेळेस 26 तारखेला मतदान आहे. मतदान कराल यावेळेस? मतदान करसाल? करसाल? खासदार पदाचं मतदान आहे 26 तारखेला. पंजा आहे यावेळेस. बनवसाल त्याला खासदार? हा. त्याची मुलाखत घ्या. काय वाटतं कसं खासदार पाहिजे आपल्यासाठी? आम्हाला मोदीच पाहिजे. मोदीचा माणूस पाहिजे. कोण आहे मोदीचा माणूस? खासदार आपला सदोत्रे. अनुप धोत्रे. काय म्हणते काका? काही नाही. काय म्हणते? मोदी पाहिजे आम्हाला. वरदर पाहिजे मोदी. येणार आहे यावेळेस वरदर मोदी. वा वा वा. अनुप धोत्रे बनणार आहे त्यावेळेस खासदार. मोदी सोबत आहे त्यांच्या. मोदी आहे म्हणून तो बनते. मोदी आहे म्हणून ते बनतात. ते तर बनले नसते. कोण ओळखते? त्याला ओळखत नाही कोणी. नरेंद्र मोदींची कृपा आहे सगळी. हे चिक्क्या मोदी न बसता मोदीच्यानंच आहे सर हे. नाही तर मग कोण ओळखते? समान नागरिक कायदा त्यानं काल घोषणापत्र जारी केलेला आहे. त्याच्यामध्ये समान नागरिक कायदा त्यानं लागू करू. त्यासोबत सर्वांना समान अधिकार. कोणी विशेष दर्जाचं नाही आहे अशी घोषणा केलेली आहे. काय खुश आहात तुम्ही? खुश बनले पाहिजे ते पुन्हा पंतप्रधान. त्याच्यानंतर कोण बनणार आहे पंतप्रधान असं वाटते? त्याच्यानंतर तो कोण पाहिलं अंदाज काय वाटतं? अंदाज आता आपल्याला काय समजायला त्यातलं पण हे आपल्याला हाच माणूस पाहिजे. आज पाहिजे मोदीच पाहिजे. कमल खिलेंगे आपकी बार. मोदी सरकार. 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काय म्हणते किती पैसे आले खात्यात? खात्यात काय आता खात्यात आता येतील ना. दुष्काळाचे पैसे आले आहेत. दुष्काळात येला. काय म्हणते कसा खासदार पाहिजे यावेळेस अकोल्यासाठी? अकोल्याला आपले बीजेपी पंजा त्यानंतर वंचित बहुजन आघाडी. कोण आहे? कोण आहे? पंजाब आहे सण. अभय पाटील. कमळ वंचित बहुजन आघाडी. सगळं पाहिजे काय? एकच पाहा लागतं. वर कोण पाहिजे पंतप्रधान? मोदी पाहिजे. मोदीचा माणूस निवडून देसान का यावेळेस? काय म्हणते काका? काही नाही मोदीच आहे ना. मोदीच आहे. म्हणतील काय यावेळेस खासदार ते? सोबत आहे तुम्ही त्यांच्या? म्हणले पाहिजेत ते. बिलकुल. येणाऱ्या 26 तारखेला लोकसभेचं मतदान आहे. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? खासदार आता कामं करणारा पाहिजे. कोण आहे कामं करणारं? आता कामं करणारा आता पहिले धोत्रे होते तर धोत्रेनं तर अजून 5-10 वर्षात रोड नाही केला अकोला. मग यावेळेस कसा खासदार पाहिजे मग?
यावेळेस आता हे सुजय पाटील बरं दिसते. अभय पाटील अभय पाटील वर पंतप्रधान वर पंतप्रधान मोदी चालते. मोदी चालते. खाली खासदार काँग्रेसचा वर पंतप्रधान बीजेपीचा होईल ते शक्य. आता शेवटी काय म्हणते दादा? बढिया आहे. यावेळेस मतदान आहे 26 तारखेला. 26ला करसाल काय खासदार पदाचं मतदान? कायचं मतदान करणार? मतदान तर करणार. मतदान हक्कच आहे आमचा. कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? अकोल्यासाठी चांगला खासदार पाहिजे. हा नाही पाहिजे दुसऱ्यासारखा काय 10 वर्ष झाले रोड नाही झाला. अभय पाटील की वंचित बहुजन? अभय पाटीलच पाहिजे आता. वंचित बहुजन आघाडी ते चालेल एखाद्या वेळेस. हा. दोन पैकी मग एकालाच निवडा लागते. मग तेच निवडू ना टाइम निवडतात. काय म्हणते काका? तेनं म्हटलं तेच आहे. म्हटलं तेच आहे. दुसरा काही नाही आहे. दुसरं काय दुसरं काही नाही आहे. हे पाहिजेतच नाही. धोत्रे पाहिजेच नाही. हा वर चालतात ना मोदी साहेब, पण इकडे खाली नाही पाहिजे. बोलत नाही. काय हरकत नाही. माझ्या आशीर्वाद ना, तुमचा आशीर्वाद आहे. तुम्ही वयस्कर आहे ना. काय म्हणते कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? आता खासदार कोणते आपल्या मग हवा पाणी आहे. कोण आहे पंतप्रधान पदाचा उमेदवार? आता तोच राहील. दुसरा कोणता येते खासदार कोणी येणार आहे तो. खासदार कोणी होणार आहे तो. मतदान आहे लोकसभेचं. आपल्याला काय मोदी जिंदाबाद. मोदी जिंदाबाद. मोदीचा माणूस कोण आहे यावेळेस उभा? मोदीचा आहे ना अनुप धोत्रे. धोत्रे बनतील का ते यावेळेस खासदार? 100%. 100%. तुम्ही सोबत आहे त्याच्यासोबतच आम्ही. काय वाटतं काय विकास काम झालेला आहे 10 वर्षामध्ये? काय विकास असतो, विकास झाला बा. सगळं असतं बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. मग काय तुम्ही सोबत आहे? अजून काय पाहिजे? अजून काही नाही पाहिजे. शेतकऱ्याला भाव सगळं 7,000 येईल वचना तर देत नाही. याच्यात 7,000च्या वरच करून राहिलं कंट्रोल. काय कमी आहे मला सांगा बरं. सोबत आहे तुम्ही यावेळेस मोदींच्या? 100%. काय सांगू. कसा पाहिजे खासदार अकोल्याचा? अकोल्या खासदार खासदार मोदी पाहिजे वरते फक्त. मोदी पाहिजे फक्त. मोदी पाहिजे म्हणतात फक्त. आता मोदी पाहिजे तर हे काय हे खासदार आता जुन्या नवीन खासदार पाहिजे. हा झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे. आता तेच ते घराने शेट ठेवता काय? मग ऐकू सारेले चान्स भेटला पाहिजे. काय वाटतं? दुसरा नवीन खासदार पाहिजे. कोणाला देता चान्स? हा कोणाला देता चान्स? अभय पाटील. अभय पाटील. मग काँग्रेस वर पंतप्रधान वर पंतप्रधान ते आतापासून काय सांगितलं जाते. पंतप्रधान कोण आहे आणि काय होईल. खासदार पाहिजे. हो ना पंतप्रधान तर होतेच. पंतप्रधान कोण होते? पंतप्रधान तर मोदीच होईल. आता दुसरा कोण होणार आहे? खाली खासदार नाही हो, मोदीच होणार आहे. खाली खासदार अरे बहुतेच ना आजची सीट पडली. अरे मोदीच्या सीटा निघतील तर मोदी होईलच. मग मोदीचे मोदी कोण पाहिजे? कामं केले त्यानं. कामं केले. सोबत आहे तुम्ही नरेंद्र मोदीच्या? विकास कामं वेगानं सुरू आहे. मतदान आहे अकोल्याचं. कसा खासदार पाहिजे अकोल्यासाठी? आपल्यासाठी अमित भाऊ सारखाच खासदार पाहिजे. आपले हे अनुभव धोत्रेसारखा खासदार पाहिजे. कोण पाहिजे? काम चांगलं होण्यासाठी. काम चांगलं होण्यासाठी. 10 वर्ष झाले नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ सुरू आहे देशामध्ये. पंतप्रधान आहेत ते. काय वाटतं तिसऱ्यांदा एकदा पंतप्रधान बनणार आहेत ते? बनणार आहे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? हो. काय वाटते काय विकास झालेला आहे 10 वर्षाचा? म्हणजे आजपर्यंत जे रस्ते नव्हते, नाल्या नव्हत्या, लोकायला असते गोरगरीबाईला अनाज देऊन राहिले फुकट. हा पूर्ण विकासाचे काम जे 10 वर्षात झाले ते आतापर्यंत काँग्रेसनं काहीच नाही केलं. बस आण देव जे मेडल देव बस एवढंच. हा मोदी सरकारच भाजपच येणार. भाजप येणार. कौल आहे यावेळेस. हा कौल जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी. नरेंद्रजी मोदी अबकी बार 412 होणार आहे. सोबत आहे तुम्ही? सोबत आहो. तर कसा वाटला हा सावरा गावातील अकोला लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल? कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.